मीरा, हे त्या दिवशी साडी वेगळी आणि याच्यावरचं जम्पर आले काय शिवून? हा बाई त्या काकून ना हे ब्लाऊज लवकर शिवून दिलं आणि मला म्हणे घेऊन जाय म्हणे, झालं जे झालं ते घेऊन जात जाय म्हणे. किती ठेव म्हणे, इथं म्हणे लय लोकांची राहते म्हणे. मला मग लक्षात नाही राहत म्हणे. माय तर लक्षातच नाही ही साडी त्या दिवशी घेतली. तर तुम्ही तिकडे समोर होते दोघं तर तेव्हाच घेतली वाटते नाही? आई हे साडी त्याच्या पसंतची होय. मला म्हणे ही साडी घे म्हणे, चांगली दिसते म्हणे. लय बाई चांगलं पाहतो म्हणे मी हिरव्या कलरच्या साड्या, तर चांगल्या दिसते म्हणे. तर तू घे म्हणे, तू गोरी आहे म्हणे, तुला चांगली दिसते म्हणे ही साडी. असं आतापासून पसंत नापसंतही चालू झाली का हो तुमची? बरं आहे बाबा, पहिले नव्हतं आमच्या जमान्यात. मी आता तुझ्या बाबाला लग्नापर्यंत पाहिलंही नव्हतं. माय लग्नाच्या दिवशी मंडपातच पाहिलं डायरेक्ट. आई मग त्या पसंत कसं केलं बाबाले बिना पाहिल्यानं, आणि मग डायरेक्ट लग्न करून घेतलं. मग तुला पसंत आलं नाही आलं असं कसं हा म्हणून दिलं द्या? तसंच होतं बाई पहिले. आमच्या वेळेस नव्हतं असं पोरीच्या मनानं करा. म्हणजे पोरगी म्हणून बा मला पसंत आहे नाही आहे तच करण, नाही तर मग राहू देईन. मायबाप तिकडल्या तिकडेच लग्न जुळून टाके. चुलते काके बाप हे बस हेच तिकडेच पाहे आणि लग्न जुळून टाके. घरी आले का सांगून दे लग्न जुळलं. त्या पोरीले हो नाही म्हणताय चू नाही म्हणताय. आता जमते का बाई असं? आता जर म्हणजे केलंय असं तर पोरगी तर राहायचीच नाही होय त्याच्या इथं. राहायची तर सोड, ते तर माहीत झाल्याबरोबरच म्हणून फोटो दाखवा म्हणून पहिले. असं कसं जोडलं तुम्ही? इथं तर पसंत करते तरी मारून राहिले बाबा नवरेले. पाहत नाही खाईत लुटून दिलं बाबा त्या पोराले. नाही करायचं होतं तर नाही करावं माणसानं. काहीले कोणाची जिंदगी खराब करावं? काय माहित गड्या आई असे कोण करते तर. पोरी कणी आता अशाच करून राहिल्या, चांगल्या पोरी राहूनच राहिल्या. आई ज्या पोरी चांगल्या राहते कणी त्या एवढा त्रास राहते त्याइले तरी बिचारे राहते, आणि ज्याला त्रास नसते ना त्याच पोरी अशा करते. अव जैले मायबापाची कदर असते, जाणीव असते, मायबापाचे चांगले संस्कार असते, त्या पोरी असे कामच नाही करत. आताच काळ चांगला निघाला बापा. आता पोरीले विचारपूस सगळं करते. बाई पसंत आहे काय, नाही तर मग मन मारून जगल्यापेक्षा त्याचं सांग. पोरगर आहे 30 वर्षाचं आणि पोरगी आहे 18 वर्षाची. सांगलं कसा मेल जमे असन तो, पण तरी राही बिचारी. हा बापा बरं झालं आताचा निघाला. आई मग माझी कंडिशन तर तशीच झाली बा आता. जुन्या काळासारखी. मी पडले 23 वर्षाची, ते पडले 30 वर्षे 35 वर्षाचे. मग कसं आई? हो तर आम्ही तुला विचारलं नाही काय? तुला पसंत नाही आहे का आताही सांगून दे. नसन पसंत तर राहू देतो. तसंही त्या काकूले पसंतच आहे तिच्या बहिणीसाठी. ते म्हणता येते करून घे म्हणून. काही नाही मला पसंत आहे आता. मी तुम्हाला तेव्हाच म्हटलं का जाऊ दे करून घे म्हणून. मला आई जास्तीत जास्त ते पसंत काय ना आले तर ते सगळं खर्च उचलले ना ते ना म्हणून. मी म्हटलं आई बाबाच्या अंगावरचं तेवढंच वजन हलकं होते म्हटलं. पोरगी म्हणजे आई वजन कोण समजते हो माय बाप? कुठं हो बाई वजन की जसं समजते. एकुलती एक पोरगी आहे तू आमची. आम्ही का तुला वजन म्हणून सांभाळून राहिलो काय? जुन्या जमान्यात होतं माहित असं. पोरी गिजर झाली ना तर दुसरं काय होते तर पाहे. पहिलं पोरगच पाहिजे म्हणे. दुसरी पोरगी झाली, तिसरी पोरगी झाली, 7-7 8-8 लेकरं होय. आणि त्याच्यात जर पोरीत झाल्या तर टाकून दे माहिती बायकोले, नाही तर हिरे ढकलून दे. हा बाई खरंच भल्ला अत्याचार करे हो पहिले बाईवर. पोरीची कदरच नव्हती. आता पाय बरं ह्या जमान्यात खरंच आई पोरी पायावर उभ्या झाल्या ना म्हणून एवढं जग सुधारलं म्हटलं. खरं तर आज म्हटलं पोरीपेक्षा पोरी सगळ्यात समोर आहे. तरी म्हटलं लोकांले, तरी आई आजही लोकांले काही काही पोरीची कदर नाही आहे. पोरगी जेव्हा पोटी जन्माला येते स्वतःच्या तेव्हा कदर असते कोणाला आपल्या लेकराची. दुसऱ्याच्या नसते. दुसऱ्याला तर 10 पोरी असेल तर त्याची कदर नाही करत. आपल्याला स्वतःला एक असेल ना तर मग त्याला डोळ्यातून पाणी गळते म्हटलं. पोरगी जेव्हा सासरी जाते तर मायबापाचं काळीच मायबापाला माहित राहते कुठं दुखते कुठं सुकते म्हणून. आई मी जाईन तर मग तू लढशील का वा? नाही काय लढन बापा, मी तर हसन असे हसन मी. आपलं पोट फाडून आपण लेकरू जन्माला घालतो ना, आपलं आपल्याला माहित राहते कसं दुसऱ्याला देतो आपण काय करतो म्हणून. मायची माया मायले माहित असते, बापाचं काळीच बापाला माहित असते. जसा जसा रडते म्हटलं बाप पोरीसाठी. आई मरे गमन का हो तिथं? बरोबर गमते बाई. 4 दिवस होते थोडंसं पण बरोबर गमते. प्रत्येक आता जगाची रीतच आहे ती. प्रत्येक पोरीले मायबापाला सोडून जाच लागते हो माय. आई जाऊ दे त्या गोष्टी आता. मला कनी मनातून कसं तरी सुन राहिला आता. असं वाटून राहिलं का मी फालतूच लग्न करून राहिली काय? अहो त्याला पुण्य केलं असं माणूसला चांगला भेटला तुले. आता सध्या म्हणजे अजून तरी वाटते म्हणा. आता बोलण्या चालण्यावरून रॉन सण बाकीच्या ज्यावरून वाटते. आता समोरचं काय सांगू बाई. आपण हात धुवून पाहिला नशीब धुवून कुठं पाहिलं काय माहित आई आता कसं आहे ना काय आहे. आई घरदार कसं आहे हो तिचं? घरदारगीर तर मस्त आहे बाई. आता एकटीच्या मनानं लय मोठं घर आहे. घर आहे, अंगण आहे समोर, व तर काय म्हणते तर पायऱ्या आहे, वर तर खुल्या आहे अजून. हे स्वयंपाक घर मोठं मस्त आहे. अरे एक नंबर घर आहे म्हटलं. सगळं चांगलं आहे. रूम घेम सगळं चांगलं आहे. ह्या पांढरी पांढरी फरशी लागली बापा घराले. काय पाहा लागते तोंड दिसते म्हटलं त्याच्यात. असं घर आहे तुझं पण मस्त आहे. पण काय बाई? पण काही नाही व पण म्हटलं तुला सुखात पडली आमच्या ह्या घरापेक्षा तुला लय सुख भेटन तिथं. पण माझ्या आई बाबांनी भेटल ना तिथं? माय बाप काही सोबत जात असते काय बापा पोरीच्या? पोरगीले एक दिवस जाच लागते माझ्या सासूच्या घरी.
तरी तर तुला लय बरं आहे मीरा, सासू नाही सासरे नाही कोणीच नाही. आई घरात दोघं असले तर गमते तरी काय व मला तुमची लय आठवण येते तिथं. बाबा काऊन मीरा काऊन लढून राहिली? काय झालं काकू? तुम्हाला काय झालं? काही नाही झालं शुभांगी ताई, मला कोणी आई बाबाची लय आठवण येईल. लग्न झालं तिथे गेली म्हणजे. महाबीन काय झालं? दोघीच्या दोघी लढून राहिल्या, गंगा जमुना काऊन वाहून राहिल्या? मीरा काय झालं? तू याई बोलली का तुला अजून? आता 4 दिवस पोरीला सुखानं राहता लागत होतं घरी. नाही बाबा, कोणी नाही बोललं बाबा मला तुमची लय आठवण येते तिथं. आठवण आता आठवण तर येते बेटा, पण आता जा लागते ना पोरी बारीले. पोरीला समजून सांगायची ऐवजी स्वतः लढणं चालू करून दिलं. वा रे वा, असं असते काय कुठं? हा, आपणच जर असं हलकमन केलं तर ती पोरगी काय करण? तिनं काय करावं मग? काय करू मग मनच नाही लागलं तिनं असं म्हटलं का नाही तुमची लय आठवण येईल म्हणे आई, तर मग मला मनच भरून येऊन गेले एकदम. मोठी आई लढून राहिली, मीरा ताई बी लढून राहिली. काय झालं? भांडण झालं वाटते. मोठ्या बाबाचं मोठ्या आईचं भांडण झालं वाटते. मीरा ताईला लढून राहिली. बाबाला सांगतो आता, बाबाला आणतो बोलवून. मीरा लढून बेटा, एक दिवस मला जाच लागते सगळी. हा, ज्याची हे रीत नसती ना तर सगळ्या बापाने पोरगी घरीच ठेवली असती. कोण्या बापाला वाटत नाही आपली पोरगी दुसऱ्याला द्यावं म्हणून. त्याचं मन त्यालाच माहित असते. लाईनाची तो मोठी करते. हा, स्वतःचा जीव राहते पोरीत अटकला. पोरगी गेल्यावर त्याचं त्याला माहित राहते काय हाल होते तर, पण तरी त्याला द्या लागते. जगाच्या रीतीनुसार चालायला लागते, नाही तर तिकून लोक बोलते त्याला. बाबा काऊन फक्त पोरीलाच जा लागते? पोरग काऊन नाही जाऊ शकत? फक्त असं काऊन बनवलं का फक्त पोरीलाच तिथं जा लागते? त्याचं ऐका लागते, त्याचं करा लागते. तिथं आई वडील तिला एवढं शिकवते, एवढं स्वयंपाक करणं शिकवते, त्याला ते कधी खाऊ नाही घालू शकत. आणि जे काही करत नाही त्यालाच खाऊ घालायला लागते, तर त्याला त्याची किंमतही नसते पोरीची. मीरा रडू नको आता, झालं आतापासून हे नको करू, नाराज नको हो. तुला नवरा चांगला भेटला, सगळं चांगलं भेटलं म्हटलं, आता काय रडतं? आपल्या आई बाबाला हेच वाटते का सगळ्यात पहिले आपली पोरगी सुखी पडली पाहिजे, त्याच्यातच त्याचं परत सुख राहते. हो बाई, बरोबर आहे ना तुझं. कोणाही माय बापाला हेच वाटते का आपली पोरगी सुखात राहिली पाहिजे. आहे ना, तिच्या मनानं तिला सुखही भेटलं, माणूसही चांगला, सगळं चांगलं भेटलं म्हटलं. मग अजून काय पाहिजे? तुझ्या मनात आलं तेव्हा तू येऊ शकता आई बाबाला भेटासाठी. गावही दूर नाहीये. मी हप्त्यातून एक दिवस दर हप्त्यात त्या घरी येत जाईन बाई. हो, आता आणलेली होती का त्या दिवशी साडी? हा ताई, आता आणलेली होती. ते आसू बंद कर बरं पहिले. तू चुप राही ना आता, पोरगी चुप राहिली, तू चुप राह आता. अहो पोरगी तरी चुप राहू शकते, माय नाही चुप राहू शकत म्हटलं. आई रडू नको आई, आता आई चुप राही ना. आता कसं वाटून राहिलं बा? मस्त. मग नाही तर काय, तर मी हिला भेटायला आली, पाहतो तर हे दोघी मायली की लढूनच राहिल्या होत्या. आता पहिल्यापेक्षा बरंच आहे. आता फोन आहे, पोरीला भारी जात नाही, फोनवर बोलत राहते तर एकामेकासोबत परिचय होऊन जाते, नवाडी राहते एकमेकाले. आता कोणतं एवढं भारी आहे? मग नाही तर काय, तर गाड्या आहे, उपसरली गाडीने चालले माय बापाला भेटायला जास्त साठवून आली तर. मग नाही तर काय, तर मनात आलं तर तिथं, मनात आलं तिथं. आता तिला बंधन तर आहेच नाही कोणतं. बाबा कशी दिसून राहिली साडीत, पाहिला बाई सारखी बाई असून दिवसा डवड्या अशी करून राहिली, इले काही वाटायला नाही पाहिजे जरासं. कोणी येऊन गेलं का काही गेलं, इकडेच तोंड करून झोपून जातो. आता आवाज तर कुठूनही येईन मला. मस्त रेपाटलं आणि आता झोपून गेली. झोपली ना बा, झोपेत आपण काय करून राहिलो याचं भान नाही आहे. मग आई बी बाबा बी असे झोपते म्हटलं का? कुत्रा याला घरात यायला दिसत नाही. कुत्रा जाईन सगळं भाकरी खाऊन घेईन म्हटलं. बाबा आई उठली बी नाही पाहिजे, बाबा उठले पाहिजे फक्त. बाबा काय झालं बाई? आरू काहीले कल्ला करून राहिली एवढ्या जोऱ्यानं? कामावरून आलो ट्रॅक्टरवरून, आता थकून भागून एक तू मायने झोपू देऊन राहिली, अलग अलग आवाज काढून राहिली, त्याच्यात आता तूही आवाज देऊन राहिली. बाबा माहित आहे काय, मोठ्या बाबाचं आणि मोठ्या आईचं लय भांडण झालं म्हटलं. ते ना दोघं बनले भांडून राहिले, त्याच्या घरात सगळे लढून राहिले बाबा. म्हणून मी कधी गेली, धावत येऊन गेली इकडे तुम्हाला सांगायला. असं? आणि मीराताई कुठे गेली? हे नाही आहे का घरी? मीराताई बी बम लढून राहिली बाबा, बम लढून राहिली मीराताई. अशी बसली आहे, मीराताईने साडी घेतली आहे आणि बोलली लढून राहिली. काय झालं त्या मायाबीन? काऊन लढून राहिली असं? नाही दादा काय बोलले असं नशी? बाबा चला ना बाबा. बरं येतो, चाल तू. मी येतो, चप्पल घालतो येतो. हा लवकर ये बाबा, मी धावत जातो. म्हणजे बाबाने मारलं गिरलं ना तर मी पकडून ठेवतो हात त्याचा. मग तू पकडत होती तर मला काय बोलावली आली? त्याच पकडला मोठे बाबाचा हात. मोठे बाबा मारू नका म्हणा बिलकुल उठायले, असं कोण नाही म्हटलं. माझ्याकडून पकड नव्हती काय मोठ्या बाबाचा हात? आता तुम्ही पकडाल आणि आता आम्ही असे जातो आणि असे पकडतो. बरं चाल तू चाल, मी येतो. तू मावशी आहे का घरात? पाय बरं. बाबा मग मावशी तिथंच आहे. मावशी समजून सांगून राहिली आहे. तरी ते तिघ जण लढून राहिले. तिघनी, मोठी आई आणि मीराताई, ह्या दोघी जणी लय लढून राहिले ह्या. चाल लेकाले जाऊन पाहतो काय झालं ना काय नाही तर. दादा तर कधी भांडत नाही. दादा वहिनीचं तर आजपर्यंत मी भांडत नाही पाहिलं. मग आज काय झालं बेटा, एवढे भांडून राहिले ऐन लग्नासमोर? पैशासाठी झालं असं काही, तरी तर पैसे नेऊन दिले मी काल एवढे मोठे पैसे नेऊन दिले. दादाने तिकडून पैसे घेतले, तरी बी म्हटलं हे काय म्हणते, तरी दादाने कमी पडले काय पैसे? बरं दादा तर दारू पेत नाही, शौकही नाही कोणता, मग कोण भांडून राहिले असं? जाऊन पाहायला लागेल तेव्हा समजून. आता हे तर चांगली सण झोपली आहे. पोरगी एवढी आवाजही देऊन राहिली,
मी बोलून राहिलो तिला ऐकून नाही चाललं काही. झोपू दिले. पण हिचे आवाज असे विचित्र सोडून राहिली हे रस्त्यानं नाही जाईन काय. दरवाजा लावून घ्यायला लागल, नाही तर सारे कुत्रे घरातले बाहेरले कुत्रे सगळे घरात येईल. असं असं होय. तरीच तर म्हणून राहिली मी. त्या लोकांना काही मागितलं नाही, काही नाही. हा, ह्या माणसानं स्वतः पैसे नेऊन दिले तिथं. मग तेच तर सांगितलं काय म्हणजे जरासं. त्याचा भाऊ सगळं सांगते म्हटलं भाऊ जाईले. आणि ह्या माणूस मला काहीच नाही सांगत, जरासंही नाही सांगत. हा, आणि पैसे आपल्याजवळ देत नाही. मग पैसे भेटले असन, दिले असन शांभाऊन आणून, बस देऊन दिले भावाला नेऊन. आता बायकोचा कायले विचार आहे? बायकोचा नाही, लेकराचा नाही. लेकराची शाळा लागते आता का काही लागते, काही फिकर नाही त्या माणसाले. फक्त भावाच्या पोरीची लग्नाची चिंता येऊन पडली सारी. जसं काही यायचीच पोरगी होती, यायलाच लग्न करा लागते. स्वतःच्या पोरीच्या वेळेस बोंब पडन म्हटलं लग्न करायची. मग नाही यायचा भाऊ धावून का नाही बाबा भावाच्या पोरीचं लग्न आहे तर काही ना काही द्या लागते म्हणून. मग नाही करून ठेवून जमा. नाही म्हणून बाबा आता म्हातारपणात खापाय पुरतेच आहे म्हणून. मग पोरगी लग्नाला येईपर्यंत ते किती म्हातारी होऊन जाते. म्हणतो ना मी आल्यावर म्हटल्याशिवाय राहतो काय मी नाही राहत उगी मुगी. म्हणजे आम्हाला कमी करते आणि तिथे नेऊन पैसे घालते. आता म्हटलं साजरी ह्या पोट्टीच्या लग्नाची गोष्ट करतो म्हटलं शुभांगीच्या. हा, असंच पोरग भेटलं तर आता ह्या भेटला श्याम. आता मी याच्यासाठी पाहून राहिली की याच्यापेक्षा चांगला कोणी येते काय. चांगला जर येऊन गेला एखादा तर अजूनच हिची बल्ले बल्ले होते. पण म्हटलं आता जाऊ दिले खाली. नाही कोणी भेटन तर याच्याजवळ गोष्ट काढतो श्यामसाठी. देऊन द्या म्हणतो श्यामले, चांगलं पोरग आहे तो. पण आता हे नवीनच उभं झालं अजून. हेच पाहतो ना आता पैशाची गोष्ट. मी बी जाऊन पाहतो. आणि भांडण कायचे झाले गड्या म्हणते यायचे नवरा बायकोचे. कधी तर भांडत नाही हे. आज काय झालं येईल भांडाले. पोटही बोलत दुखून राहिलं गड्या माईवालं. बोललं डंबारलं पोट. काय खाल्लं गड्या मी? आंब्याचा रस खाल्ला बापा. आंब्याचा रस, पुऱ्या गिऱ्या सगळं खाल्लं. आता पोट मोठं गुडगुड करून राहिलं. बोललं महागात पडलं, ठेचाही खाल्ला साजरा. त्याच्यानं होई हे बाबा असं चुन राहिलं मला नीर. हे इथं झोपले होते तेव्हा नाही झालं पाहिजे, नाही तर अजून मी मजा उडवून काय म्हणून हे. चल बापा मी जातो आता, जरासं पहिले हलकी होऊन येतो. शांती लवकर येतो म्हटलं आता. बाईले घेऊन लवकर काढ बाईले घरून. नाही तर बस इकडे तूच टाइम करशील. तुला काही घरातले काम करायला लागत नाही. सुनबाई करते सगळं. सारं टाकून दे अन येऊन जाय. भाकर घेऊन येतो फक्त. बियाणे सारं घेऊन जातो मी बंडीत टाकून आता. ठीक आहे ना, तर तुम्ही जा. येतो मी सगळं घेऊन येतो. काही फिकर नका करू का तुम्हालाच न्या लागून म्हणून सारं. मी घेऊन येतो बाकीचं. आता तुम्ही काय नेऊन राहिले? फक्त बियाणं नेता ना. मग बाकीचं मी आणू आहे ना. भाकर आणू. अजून काय आणा लागते मला? पाण्याला एखादा गुंड घेऊन जा. एखादी 2 बकेट. 2 बकेट घे आहे तिथं खोपडीवरच आहे आपल्या. तिथूनच ओढलं आणि बस गुंडभरला. लाईन जर नसली तरची गोष्ट होय. लाईन असली दाबली मोटरनं केली चालू. भरला गुंड ठेवला तिथं झाकून. हो. आणि मी काय म्हणतो, जराशी झाडाखाली सावली पाहिजे बा बसाले. माहिती आता सारा वावरभर सावलीच सावली आहे. कुठं ऊन आहे आता? बद्दल आहे ना जिकडे तिकडे. कुठं सावली आहे? काही नाही आहे आता. एखादी फारी देऊ काय? ते बी मिक्स कराले. घेतली मी फारी घेतली. ते बियाण्याचे पाकिटं घेतले. अजून काय पाहिजे होतं बट तेही सामान सगळं घेऊन घेतलं. आता काही राहिलं नाही. तसं तूर घेतली लावाले. पेरा लागते ना तूर घेतली. आणि ते ज्वारीचं बियाणं तिने घेतलं काय? ते घेतलं ना. ते टाकलं आणि जोडीवाल्याला फोनही करून दिला. आता तो येईल. बरं. बरोबर. ते मी काय म्हणतो, आता त्याच्या वावरातून जा लागते आपल्याला सहादेवच्या. तर पाहिजे बा त्याले. नाही तर अजून मागच्या वाणी रस्ता निवडला पाहिजे त्यानं. ते धुराधारा फार हे करून घेते. मग तो तासा फाडून घेते तिकून. बरोबर समजून सांगतो जरासं त्याले. माय बिन तो डोक्षानं हलका माणूस आहे. तो कट आहे. तो कट डोक्षाचा. त्याला तू कितीही म्हणशील ना, काही बोलशील तर त्याला काही अर्थ आहे नाही. तर हे कोण जाऊ, जरासा लंबा फेरा होईल. तर हे कोण जाऊ ना गंगारामच्या वावरातून. जरासा फेराच लंबा होते. पण आपल्याला दिक्कत नाही जात ना मग काही. आता समोसा आपले ट्रॅक्टर नेणार आहे. आता बाया नेणार आहे. काय नाही न्या लागत वावरात. आणि तो काही एक पावल्या रस्त्यानं काय होते आपलं बैलबंडी तर आपल्याला रोजच न्यावं लागते वावरात. मग नाही तर काय वय, भलत्याच माणसाला घालून दिलं बाबा तिथं. बल्ला बांधगोड आहे माणूस. तर आहे साहेब, बायकोही तशीच आहे त्याची. बाई तशीच आहे म्हणूनच माणूस तसा आहे. बाईच्या मागच माणूस राहते. बाई चांगल्या स्वभावाची राहते तर घेऊन चालते. बाईत जर अशी राहते ना भानगोडी, तर तो माणूसही भानगोडा व्हायला वेळ नाही लागत. बरं तुम्ही आता टाइमपास नका करू गड्यात. जा जरासा ढोरायला चारा गिरा टाकून दे जा. त्याला खाऊ दे जा जरासं. आणि मग लाग जा कामी. हो करतो बरोबर मी. तू काही त्याचं टेन्शन नको घेऊ. माझ्या ढोरा वासरीचं तू सुनबाईला सांगून देजो काय. आता घोंगटी घेऊन येजो. पाण्याचा काही भरोसा नाही आहे. आता काय घोंगटी पाहिजे? खोपडी नाही का आपल्या इथं? नाही घरी यायच्या वेळेस जर जास्त पाणी आलं समजा
तर तुले मग आजची आजची करताना तुला आहे सर्दी अजून जास्त होऊन जाईल. म्हणून राहिलो मी, का गुमटी घेऊन येतो बा. हो घेऊन येईन घेऊन येईन. चल मग जातो मी. हो हो ठीक आहे जा. कास्तकाराच्या मागं मोठंही राहते बाबा, मोठं कठीण जीवन आहे कास्तकाराचं. पेरते तेवढं उगवत नाही, उगवलं तर ते विकत खपत नाही. काय करण आता माणूस, करण तरी काय. निसर्ग साथ देत नाही, मेहनत करते बिचारा. तर निसर्गाले म्हणा का साथ दे रे बाप, कास्तकाराले साथ दे, बळीराजाले चांगलं पिकू दे. बळीराजा सुखी तर पूर्ण जग सुखी. शेतकरी आहे का जग आहे, जग शेतकऱ्याच्या भरोशावरच आहे. शेतकरी पेरन तर जगातले लोक खाईन, नाही तर काय खाईन, आपल्यासारखे लोक खाईनच काय बिचारे. चाल बापा, आता इथं गोष्टी केल्यापेक्षा अजून फोन येऊन जाईन मला माणसाचा, निघाली नाही काय निघाली नाही काय. ह्या फोन कोणी एकानं पाहिलं ना तर चांगलं आहे काय, एकानं पाहिलं ना तर वाईटही आहे. बातच फोन करणारा फोन करते, निघाली नाही काय, आली नाही काय, गेली नाही काय. पहिल्याच्या जमान्यातच बरं होतं. हा माहीतच नाही पडे समोरच्याले तुम्ही कुठं आहे ना काय आहे तर. आणि फोन नाही ना मन नाही. बस गेला तो गावाले, एखादी बाई गावाले गेली तर तिकून तिले जवा वाटते तवाची येते. माणूस काही येच नाही तिले घ्यायले. हा ना फोन ये त्याचा. आता तर असं झालं का बस इकून नाही पोहोचत बाई तर तिकून फोन. पोचली काय करून राहिली, जेवली काय, झोपली काय, काय म्हणते कोणी, असं तसं अर्धे भांडणात ह्या फोनाच्या यानं होते. मोठं बेकार आहे हे फोनचे. आज फोन नाही आला होता का तुले? आला ना, सकाळपासून 4 वेळा फोन आला. आईच्या समोर बोलता नाही येत का नाही, म्हणून तिकडे बाहेर जाऊ जाऊ बोलतो मी. एखाद्या वेळेस मग आई समोर बोलून घेतो. तू हे कोण कल्ला करते हो? आता बोलतच असते, लग्न झालं म्हणजे काय बोलणं आहे काय. मग तर काय म्हणते, ओळख परिचय आता महत्वाचा असते. मग ते बोलणं अलग नाही, हे बोलणं अलग राहते. जाऊ दे ना, मग यायच्या वेळेस फोन नाही होता म्हणून समजत नाही तिला. एवढं साधी सुधी येते, एवढं लक्ष द्यायला लागत आईच्या इकडे आई येते. नाही ते तर बरोबर आहे म्हणा, आईचं आईला समजते शेवटी. आईला असं वाटते, आता जुन्या लोकांचा समज वेगळा होता, त्याला असं वाटते का फोन वर बोललं का मग अजून बिघडलं म्हणजे असं वाटते. कायच्या चालू आहे तुमच्या गुटूर बुटूर? हा जोरानं बोलत जाणार जराशा, म्हणजे आम्हाला माहित पडते तुम्ही काय बोलतात. शुभांगी ती बहीण म्हणे ना त्यासाठी पाहिजे म्हणून पोरं, मग आलं नाही एखादं? नाही ना ताई, एकही निरोप नाही आला. आता तिला तर म्हटलं मी गावाला जातो, हिच्या मीराच्या लग्नाच्या थांबली मी, नाही तर मी काही थांबत नव्हती, आता चालली जात होती. आता मला काही गमून नाही राहिलं इथं. म्हटलं गावाला जातो, आता कसं पेरणी पाणीचा टाइम लागला, घरचं पेरणं राहते, अन लोकांच्या इकडे गेलं तर आता रोजही महाग राहते, तर तेवढेच पैसे जमा होते म्हटलं. मग नाही तर काय तर बाय. बाबा हे तर आली होती म्हणतात. आली होती काय हे, मग कोण गेली हे वापस? तुम्ही सगळे जण लढूनच राहिले होते. मोठे बाबा काऊन मारलं तुम्ही मोठे आईले? नाही बहीण नाकायला मारलं बेटा, मोठ्या आईने काय मारू मी? खोटं बोलता तुम्ही, मग पाहिलं मोठे आई लढून राहिली होती, मोठे आई बी लढून राहिली होती, मीराताई बी लढून राहिली होती. सांगितले आता मारलं होतं म्हणते, हे आता सांगते सगळे. बाई आरू ये बा इकडे. काय झालं, मोठे बाबा कायले मारन मले? मोठे बाबांनी मारलं काही मले? त्या कधी पाहिलं मला मोठे बाबांना मारताना? मी आली होती, तू लढत होती, मीराताई बी लढून राहिली होती. मग मी म्हटलं मोठे बाबांना मारलंच, म्हटलं मोठे बाबा बोलून राहिले होते ना मीराताईले. नाही हो बाई, मारलं नाही मोठे बाबानं. ते मीराताई लढून राहिली होती, तिला आता जा लागते कोणी तुझ्या जिजाजीच्या घरी, म्हणून ते लढून राहिली होती. मग तिला समजावून राहिली होती मी, तर मग मलाही लढाला. मग मोठे बाबा तिला समजावून राहिले होते, असं झालं होतं. दादा काऊन आजपर्यंत वहिनीला तुम्ही 5 बोटाची थापट नाही मारली, आज कोण म्हटलं मायसारख्या वहिनीवर तुम्ही हात उचलला? अरे बा मी काय मारलं रे बा, मारलंच नाही. अरे हे आरूची चूक झाली. आरू आली म्हणते, हे मीरानं तिची आई लढून राहिले होते हे दोघी जणी. अबे मीरू काऊन लढून राहिली होती तू? काही नाही काका, मी ही साडी घातली आणि मग आईसोबत बोलून राहिली, आई कशी दिसतोय ते. तर मग आई म्हणते बाई चांगली दिसतं. मग मी म्हटलं आई मला लय आठवण येत जाईल म्हटलं तुमची. मग माझ्या डोळ्यात पाणी आलं, मी लढून राहिली होती. मग आईली बी लढायला मला पाहून. तेवढ्यात ही आली ना, पहिले शुभांगी ताई आली, मग त्यानंतर बाबा आले आणि बाबा आम्हाला समजून राहिले होते. तेवढ्यात ही आली ना, पाहिलं तिलाच वाटलं का बाबा आईला मारूनच राहिले बा. ह्याच्या माय मी झोपलो होतो मी साजरं घरात, तिकडे हिच्या माईनं झोपू नाही दिलं आणि इकडे हे पोट्टीनं झोपू नाही दिलं. इकडे हे आवाज द्यायला आली, बाबा बाबा चला मोठे बाबा मारून राहिले, मोठे आईले असं तसं. चांगलं काय म्हणते तुझी झालं. आलो बा धावपळ करत ना, म्हटलं काय झालं म्हटलं. आजपर्यंत नाही मारलं तुमच्या भावानं, आताच मारन काय? ते आता गौऱ्या गेल्यावर आपल्या पोचल्यावर. नाही वहिनी अजून काय झालं, अजून काहीच नाही झालं. माझ्यासाठी राहायला लागते तुम्हाला. पोरगी गेली म्हणून काय झालं, पोरगा आहे ना तुमचं. बाबा तुम्ही आता असे बोलताना अजून लढून जाईल मले, मग तुम्ही म्हणाल का मारलंच मला अजून. आम्ही म्हणतो ना तुम्ही पोरगच म्हणून आमचं तुम्हीच कर्जा आमचं, आम्ही नाही राहिलो ना तरी आमचं तुम्हीच कर्जा म्हटलं. हो मी सगळं करून तुमचं, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी कोणी करो नाही करो काही करो, मी आहे ना, मी आहे तो पण तुम्हाला काही सूट येत नाही. काका मी कशी दिसून राहिली हे पण त्या दिवशी आपण गेलो होतो कनी, हे साडी तुम्ही पाहिली होती, मस्त दिसते म्हणे मीरा. हे साडी मी नाही बाई मस्त दिसून राहिली बेटा, मस्त मस्त दिसून राहिली. आता दिवस कमी राहिले, काय काय करायचं आहे तर करून घ्या स्वतःसाठी.
कारण मग काही लग्न झाल्यावर बरोबर शौक हे ते काहीच करायला भेटत नाही. आता करून घे तुला काय काय करायचं आहे तर. ते काका आहे तुझ्या मागं, काही लागलं सवरलं तर सांगतो मला. काय पाहिजे काका, मला काहीच नाही पाहिजे. फक्त काका एकच हे द्या का मी तिथे गेल्यावर मला तुम्ही भेटायला येत जा. हं? नाही हप्त्यातून तर महिन्यातून तरी 8 दिवसातून 15 दिवसातून एक भेट तरी घेत जा बाईवाली. वा वा, हे सांगा लागते का बाई मुले? मला जास्त गावातून लागते. हा, तिथूनच जा लागते मला कुठं जायचं असलं तर मी येणार नाही असं होईल. बसणार आहे चहा घेणं. हा बोललो, डोकं दुखून राहिलं. वहिनी मांडा बरं तुमच्या हातचा चहा मस्त. बरं बरं, अद्रक गिद्रक टाकतो आणि मांडतो. अन डोक्याला जराशी बाम गिम लावून देऊ काय? नाही नाही, काहीच नका लावून देऊ, मला फक्त चहा पासून द्या तुम्ही आता. हो बसा मग. पोट्टीला आणली होती आपण. बरं झालं हिनं जोरानं कल्ला करत सगळ्या गावाला सांगितलं, नाही तर सगळ्या गावभर कल्ला पसरला असता. वहिनी दादानं वहिनीले मारलं मारलं करून. लेकरू होय, चालूच राहते.